माताजी, सावित्री विषयी एक संवाद. तू सावित्री वाचतोस का? होय माताजी, वाचतो. तू सगळं काव्य वाचलं आहेस? होय माताजी, एकदा नव्हे दोनदा. जे काही तू वाचलंस त्यातलं तुला काही समजलं का? नाही, तसं काही फारसं समजलं नाही. पण मुळात मला काव्य वाचायला आवडतं आणि त्यासाठी सावित्री मी वाचतो. हे पहा, तुला विशेष समजलं नाही तरी काही हरकत नाही, पण तरीही तू सावित्री नेहमी वाचत जा. जेव्हा केव्हा तू पुन्हा सावित्री वाचायला घेशील तेव्हा काहीतरी नवा अनुभव आल्यासारखा तुला वाटेल. आधी ज्या गोष्टी समजल्या नव्हत्या त्यांचा एकाएकी उलगडा झालेला दिसून येईल. सावित्रीच्या शब्दांमधून आणि पंक्तींमधून अनपेक्षितपणे एका दिव्य दृष्टीचा उदय होईल. सावित्री वाचनाचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करताना प्रत्येक वेळी तुला असे कळून येईल की जो काही अर्थ शब्दामागे दडून बसला होता तो आता स्पष्टपणे आणि साक्षात प्रगट झाला आहे. ज्या काही काव्यपंक्ती तू आधी वाचल्या आहेत त्या जर पुन्हा वाचशील तर त्यावर वेगळाच प्रकाश पडल्याचे तुला आढळून येईल. आणि असे प्रत्येक वेळी घडतेच घडते. दरवेळी तुमचा अनुभव अधिक समृद्ध होतो. प्रत्येक टप्प्यावर एक नवे दर्शन घडते. पण इतर एखादे पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचल्याप्रमाणे तुम्ही सावित्री वाचता कामा नये. डोकं स्थिर ठेवून, मन शांत ठेवून, अन्य कोणत्याही विचाराला थारा न देता सावित्री वाचली पाहिजे. तुम्ही जास्तीत जास्त एकाग्र चित्त राहिले पाहिजे. शांत आणि खुले राहिले पाहिजे. म्हणजे मग सावित्रीमधले शब्द, त्यातील तालबद्धता, त्यातील कंपने, त्यांचा तुमच्या निरभ्र अवकाशात थेट प्रवेश होईल. तुमच्या मेंदूवर त्याचा ठसा उमटेल आणि तुम्ही कोणताही प्रयत्न करताच त्याचे स्पष्टीकरण तुम्हाला मिळेल. चेतनेच्या सर्वोत्तम शिखरावर पोहोचण्यासाठी एक सावित्रीच पुरेशी आहे. सावित्रीवर कसे ध्यान करावे हे जर एखाद्याला खऱ्या अर्थाने समजले तर त्याला हवे ते सर्व प्रकारचे सहाय्य अवश्य मिळेल. ज्या कुणाला या मार्गावर वाटचाल करायची आहे त्याच्या दृष्टीने ही खरी मदत आहे. जणू काही देवच तुम्हाला हाताशी धरून चालवित आहे आणि नियोजित स्थळावर पोहोचवित आहे. आणि मग प्रत्येक प्रश्नाला, मग तो अगदी व्यक्तिगत का असेना, येथे उत्तर मिळेलच. प्रत्येक अडचणीवर येथे तोडगा सापडेल. खरोखर हा योग करण्याची फार फार गरज आहे. श्री अरविंदांनी या एकाच पुस्तकात सारे विश्व जणू ठासून बसवले आहे. ही एक भव्य आणि अद्भुत कलाकृती आहे. त्याची परिपूर्णता तर अगदी अतुलनीय आहे. तुला एक माहिती आहे का? सावित्री लिहिण्यापूर्वी श्री अरविंद मला म्हणाले होते की एक नवे साहस करणे मला भाग पडत आहे. आधी माझ्या मनाची चलबिचल होत होती, पण आता मी निश्चयच केला आहे. तरीही त्याला कितपत यश मिळेल याबद्दल मी साशंक आहे. ईश्वरी कृपेसाठी मी प्रार्थना करतो. इतकेच. हा सारा काय प्रकार होता? मी तुला आधी सावध करते की ही काय त्यांच्या सांगण्याची एक पद्धत होती. विनयशीलता आणि दिव्य नम्रता यांनी ओतप्रोत भरलेली. ते कधीच आग्रही नव्हते. आणि जेव्हा त्यांनी सावित्री लेखन करण्यास सुरुवात केली त्यावेळी ते म्हणाले, असीमतेच्या विस्तीर्ण प्रवाहात सुकाणू नसलेली माझी होडी मी झोकून दिली आहे. आणि एकदा का सावित्रीचे लेखन त्यांनी सुरू केले मग मध्ये कोणताही खंड न पडता पानामागून पाने
लिहून काढायला त्यांनी सुरुवात केली. जणू काही चेतनेच्या उच्च स्तरावर आधीच सारे पूर्ण लिहून तयार होते आणि येथे खाली कागदावरचे फक्त उतरवून काढायचे तेवढे उरले होते. खरे सांगायचे तर सावित्रीचा संपूर्ण आराखडा सर्वोच्च स्तरावरून जसाच्या तसा खाली अवतरित झाला होता आणि अलौकिक प्रतिभेच्या श्री अरविंदांनी इतकेच केले की आपल्या उत्कट आणि सौंदर्यपूर्ण शैलीने त्यातील ओळी एकामागून एक जोडून घेतल्या. काही काही वेळेला तर काव्याच्या ओळीच्या ओळी सलगपणे प्रगट होत आणि श्री अरविंद त्या जशाच्या तशा उतरवून ठेवत असत. सर्वोच्च स्तरावरून ईश्वरी प्रेरणा अविरत मिळत राहावी म्हणून त्यांनी अथकपणे खूप परिश्रम घेतले. आणि पहा कशी कलाकृती निर्माण केली ती. या काव्यातील चरण पूर्णपणे सुसंवादी, पारदर्शक आणि शाश्वत सत्याचा आविष्कार घडवितात. आतापर्यंत मी खूप काही वाचलंय. विशेष करून ग्रीक, लॅटिन, इंग्लिश आणि अर्थात फ्रेंच साहित्य शिवाय जर्मन व पूर्व व पश्चिमेकडील महान कलाकृती शिवाय महाकाव्य देखील मी वाचले. पण मी पुन्हा एकदा सांगते की सावित्रीशी तुलना करण्याजोगे या साऱ्या साहित्य भांडारात मला काहीही आढळून आले नाही. या साऱ्या कलाकृती, साहित्य कलाकृती मला तरी अगदी तकलादू, पोकळ, उथळ, निरर्थक आणि कोणतेही गहन सत्य नसलेल्या अशा वाटल्या. अर्थात यात काही दुर्मिळ अपवाद आहेत हे खरे, पण मी सावित्रीच्या तुलनेत ते अगदी क्षुल्लक म्हणता येतील एवढेच. केवढी भव्यता, केवढी विपुलता, केवढी सत्यता सावित्री महाकाव्यात भरलेली आहे. अजरामर व शाश्वत असे काहीतरी श्री अरविंदांनी निर्माण करून ठेवले आहे. मी पुन्हा एक वार सांगते, साऱ्या जगात सावित्रीसारखे अन्य काहीही नाही. या काव्यातील दैवी प्रेरणेचा गाभा असलेली म्हणजेच शाश्वत सत्याबाबत प्रकट झालेली दिव्य दृष्टी जरी क्षणभर बाजूला ठेवली आणि निव्वळ काव्यपंक्तींचा जरी विचार केला तरी देखील ती सर्वोच्च अभिजाततेच्या निकटावर अपूर्व असल्याचे आढळून येईल. मनुष्य प्राणी ज्याची कल्पनाही करू शकणार नाही असे काहीतरी त्यांनी निर्माण करून ठेवलेले आहे. कारण त्यात सर्व काही आहे, अगदी सर्व काही. आता असे म्हणता येईल की सावित्री हे ईश्वराने स्वतः प्रकट केलेले ज्ञान आहे. ते ध्यान स्वरूप काव्य आहे. तो शाश्वततेच्या चिरंतनाचा एक शोध आहे. अमरत्वाच्या अभिप्सेने इतर सावित्रीचे जर पठण केले तर ते पठणच अमरत्वासाठी मार्गदर्शक ठरेल. सावित्रीचे पठण करणे म्हणजे खरोखरच दिव्यतेचा साक्षात्कार करून घेणेच होय. पूर्ण योगाच्या मार्गातील प्रत्येक चरणाचा त्यात निर्देश आहे. इतर योग मार्गातील रहस्यांची सूत्रेही त्यात अधोरेखित आहेत. खरोखर सावित्रीच्या काव्यपंक्तीतून प्रसृत होणाऱ्या दिव्य ज्ञानाचे अनुसरण जर एखाद्याने श्रद्धापूर्वक केले तर तो अंतिमतः अतिमानस योगाच्या रूपांतरापर्यंत पोहोचू शकते. सावित्री म्हणजे एक बिनचूक वाटाड्या. ती तुम्हाला कदापि सोडून जाणार नाही. या योग मार्गावर वाटचाल करणाऱ्याला त्याची सदैव पाठराखणच असेल. सावित्री म्हणजे एक बिनचूक वाटाड्या. ती तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. या योग मार्गावर चालणाऱ्याला तिची सदैव पाठराखण असेल. सावित्रीची प्रत्येक पंक्ती मंत्र स्वरूप आहे. ज्ञान मार्गाने मानवाला जे प्राप्त होते त्या पलीकडे तिचा आवाका आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगते की सावित्रीतील शब्द अशा तऱ्हेने रचले गेले आहेत की त्यांच्या उच्चारणातून थेट ध्वनीच्या उगमापर्यंत
म्हणजे ओम पर्यंत तुम्हाला पोहोचता येते. हो, सावित्रीमध्ये सर्व काही आहे. त्यात गूढवाद आहे, अतिंद्रियवाद आहे, तत्वज्ञान आहे, उत्क्रांतीचा मानवाचा इतिहास आहे, देवाबद्दल, सृष्टीच्या निर्मितीबद्दल, निसर्गाबद्दल सारे सारे काही त्यात आहे. सृष्टीची निर्मिती, विश्वाची निर्मिती का झाली, कशी झाली, त्यामागचा हेतू काय, विधी लिखित काय आहे, हे सारे काही यात आहे. तुमच्या सर्व तऱ्हेच्या प्रश्नांना सर्व तऱ्हेची उत्तरे सावित्रीमध्ये आहेत. ती मिळतील. प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण त्यात आहे. अगदी मानवाचे व उत्क्रांतीचे भवितव्य, आणि याबद्दल अजून कुणालाच काही माहिती नाही त्याबद्दल देखील हे सर्व त्यांनी अगदी सुरेख व स्पष्ट शब्दात मांडले आहे. त्यामुळे विश्वाचे गूढ उलगडू पाहणाऱ्या आध्यात्मिक साहसवीरांना आपला मार्ग चोखाळणे अधिक सुलभ झाले आहे. पण हे गूढ सावित्रीच्या शब्दामागे आणि पंक्तींमध्ये दडून बसलेले आहे, आणि ते शोधून काढण्यासाठी सत्य चेतनेच्या आवश्यक त्या स्तरावर आरोहण करणे जरुरीचे आहे. भविष्यात काय काय घडणार आहे ते श्री अरविंदांनी काटेकोरपणे व स्पष्टपणे सांगितले आहे. सत्याचा व खऱ्या चेतनेचा शोध घेण्यासाठी ते तुम्हाला जणू एक गुरुकिल्ली प्रदान करतात. त्यांनी सर्व मार्ग दाखविलाच आहे. अज्ञानापासून सुटका करून घेऊन अतिमानस चेतनेपर्यंत कसे आरोहण करायचे, चेतनेत प्रत्येक स्तर तेथे कसे पोहोचायचे, इतकेच नव्हे तर मृत्यूचे बंधन पार करून अमरत्व कसे मिळवायचे, हा सगळा प्रवास त्यांनी अगदी तपशीलवारपणे सांगितला आहे. आणि इतकेच नव्हे तर त्यापेक्षा अधिक काही त्यामध्ये आहे. सावित्रीचे पठण हा एक खराखुरा अनुभव आहे. मानवाचे आतापर्यंत विश्वाची रहस्ये अवगत केली आहेत, आणि भावी काळात जी रहस्ये त्यांना अवगत होणार आहेत त्या सर्व साऱ्यांचा उलगडा श्री अरविंदांनी केला आहे. सावित्रीत खोलवर बुडी मारणाऱ्याला हा शोध लागू शकतो, पण हा सारा शोध घेण्यासाठी ज्ञान संपादन करण्याची, मृत्यूवर मात करण्याचा अनुभव प्राप्त करून घेण्याची गरज आहे. पूर्ण योगात समग्रतेने कसे अग्रेसर व्हावे या वाटचालीचा प्रत्येक टप्पा त्यांनी अधोरेखित केला आहे. हा सारा श्री अरविंदांचा स्वतःचा अनुभव आहे, आणि याउपर अधिक आश्चर्यकारक हे आहे की हा माझाही स्वतःचा अनुभव आहे. जणू माझी साधनाच त्यांनी उलगडून दाखवलेली आहे. मी पाहिलेला प्रत्येक प्रसंग, प्रत्येक साक्षात्कार, सगळी वर्णने, मी पाहिलेले रंगच काय, पण ऐकलेले शब्द आणि वाक्य देखील सावित्रीत जशीच्या तशी उतरवलेली दिसतात. आणि ही सर्व सावित्री वाचण्यापूर्वीची कथा आहे. पुढे मी सावित्री अनेकदा वाचून काढली, पण त्याआधी श्री अरविंद प्रत्यक्ष सावित्रीचे लेखन जेव्हा करीत होते तेव्हा ते मला वाचून दाखवे. ते रात्री लेखन करीत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला वाचून दाखवे. आदल्या रात्री मला आलेल्या अनुभूतीतील शब्द त्यात लिहिले गेलेले असत. होय, खरे सर्व वर्णने, रंग, मी पाहिलेल्या आकृत्या, मी ऐकलेले शब्द, सर्व काही श्री अरविंदांनी काव्यात, एका अद्भुत काव्यात गुंफलेले आढळून येते. होय, आदल्या रात्री मला आलेले अनुभवच जसेच्या तसे त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी मला वाचून दाखविलेल्या काव्यात पाहावयास मिळत. आणि ही काही योगायोगाने एखाद दुसऱ्या दिवशी घडलेली गोष्ट नाही. दिवसामागून दिवस हाच प्रकार चालू होता. माझ्या पूर्वानुभवांबद्दलची त्यांची जाण व नंतरचे त्यांचे लेखन
याचा तुलनात्मक आढावा घेण्याचा प्रयत्न जेव्हा मी केला तेव्हा असे आढळते की मी कोणकोणत्या अनुभवातून गेले याचे ज्ञान त्यांना आधीच झालेले होते. अज्ञातातील अज्ञातातील किंवा अतिमानसाच्या आमच्या संयुक्त अभियानातील माझे अनुभवच त्यांनी सावित्रीत ग्रंथित केले होते. आनंद वा दुःख याचा भौतिक पातळीवर जसा अनुभव घ्यावा तसा अनुभव श्री अरविंदांनी वैश्विक सत्याच्या स्तरावर घेतलेला आहे. नेणिवेच्या घोर तमात त्यांनी प्रवेश केला. मृत्यूच्या अगदी सीमेपर्यंत ते पोहोचले. विनाश कालातील हालअपेष्टा त्यांनी सहन केल्या. अखेर विश्व यातनेच्या दलदलीतून ते बाहेर पडले आणि सार्वभौम समृद्धीत मोकळा श्वास घेण्यास, सर्वोच्च आनंदात प्रवेश करण्यास ते सिद्ध झाले. ही सारी क्षेत्रे त्यांनी पार केली. त्यांचे सारे परिणाम त्यांनी भोगले व सोसले. हे सारे कुणाच्याही कल्पने पलीकडचेच आहे. अष्टागायत कुणाही मनुष्य मात्राने इतके भोगले नसेल. दुःख योगाचे रूपांतर सर्वोच्च शक्तीत बरोबरीत मिलनाच्या आनंदात व्हावे म्हणून त्यांनी दुःख भोगाचाही स्वीकार केला. उभ्या जगाच्या इतिहासात हे सारे सारे काही अभूतपूर्व आणि अतुलनीयच आहे. आतापर्यंत जगात हे असे कधीच घडलेले नाही. अतिमानसाच्या दिशेने मानवाला खात्रीशीर मार्गाने वाटचाल करताना यावा म्हणून अज्ञानाच्या प्रदेशातून मार्ग शोधून काढणारे श्री अरविंद हे पहिलेच. आपल्यासाठी काम त्यांनी अगदी सोपे करून ठेवले आहे. सावित्री हा त्यांचा रूपांतर योग आहे आणि हा योग पृथ्वीच्या चेतनेत आता प्रथमच दिसून येत आहे. पण सावित्री योगाचा स्वीकार करणारा मानव अजून सिद्ध झालेला नाही असे आज वाटते. हा योग त्यांचेपासून खूपच उंचीवर व खूपच ऐसपैस पसरलेला आहे. हा योग तो एरवी समजून घेऊ शकत नाही व त्याचे आकलन करू शकत नाही. कारण सावित्री हा मनाच्या स्तरावर समजून घेण्याचा विषयच नाही. सावित्री समजण्यासाठी व ती आत्मसात करण्यासाठी आध्यात्मिक अनुभव येण्याची गरज आहे. योग मार्गावर एखाद्याची जसजशी प्रगती होईल तसतशी त्याची आकलन शक्ती वाढतही जाईल. पण खरे सांगायचे तर सावित्रीची खरी पारख भविष्य काळातच संभवनीय आहे. द फ्युचर पोएट्री ग्रंथात श्री अरविंदांनी म्हटल्याप्रमाणे सावित्री हे उद्याचे काव्य आहे. अतिशय तरल आणि कमालीचे निष्कलंक असलेले हे काव्य मनात किंवा मनाच्या द्वारा उलगडणारेच नाही, केवळ ध्यानावस्थेतच सावित्रीचा साक्षात्कार होऊ शकेल. या महाकाव्याची व्हर्जिल किंवा होमरच्या कलाकृतीची तुलना करून सावित्रीला निकृष्ट ठरविण्याचा उद्धटपणा मानव कदाचित करू शकेल. पण त्यांना काही समजत नाही आणि तेवढी समजही त्यांना नाही. अशांना काय कळते आहे? बहुधा काहीही नाही. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणेही व्यर्थ आहे. सावित्री मानवाला कळेल, पण खूप दूरच्या भविष्य काळात. एक नवा वंश, एक नवी चेतनच सावित्रीला समजू शकेल. खरे तर सावित्रीशी तुलना करता येईल असे या विश्वात अन्य काहीही नाही. ते गुढातले गुढ आहे. सावित्री एक श्रेष्ठतम महाकाव्य आहे. ते श्रेष्ठ साहित्य, श्रेष्ठ काव्य, श्रेष्ठ दिव्य दृष्टी आहे. आणि जरी एखाद्याने या महाकाव्यातील एकूण ओळींची जरी मोजदाद केली तरी ती एक श्रेष्ठ कलाकृती आहे हे पटेल. सावित्रीचे वर्णन करण्यासाठी मानवी शब्द अपुरे पडतात. सावित्रीचे वर्णन करताना अतिशयोक्तीची भाषाही वापरता येईल.
अखेर कुठल्या शब्दात सावित्रीचे वर्णन करायचे? निदान मला तरी ते शब्द माहीत नाही. सावित्रीत अमर्याद मूल्ये आहेत, आध्यात्मिक मूल्ये व इतर सारी मूल्ये. सावित्रीचा विषय सनातन आहे. तिचे आकर्षण अमर्याद आहे. सावित्री अशी एक अपूर्व गोष्ट आहे की तुम्ही जो जो तिच्या सानिध्यात अधिक जाल तो तुम्ही अधिक अधिक उन्नत होत जाल. खरोखर ती काहीतरी खास चीज आहे. श्री अरविंदांनी आपल्या पश्चात मानव जातीसाठी अत्युच्च आणि अतिसुंदर अशी गोष्ट ठेवली आहे. पण ती काय आहे? मनुष्य जातीला ती केव्हा उमगणार? सत्य जीवन जगायला तो केव्हा सुरुवात करणार? आपल्या जीवनात सत्याचा स्वीकार तो केव्हा करणार? हे सारे अजून काही कळावयाचे आहे. वत्सा, दररोज जेव्हा तू सावित्री वाचत जाशील तेव्हा ती अगदी पद्धतशीरपणे आणि योग्य दृष्टिकोन ठेवून वाचत जा. वाचायला सुरुवात करण्यापूर्वी किंचित एकाग्र होत जा. मन जास्तीत जास्त शांत मोकळे ठेवत जा. कुठल्याही बाह्य विचाराचा शिरकाव त्यात होऊ देऊ नको. सावित्रीच्या अंतरंगात जाण्याचा थेट मार्ग हृदयातून जातो हे लक्षात असू दे. या अभिप्सेने जर तू एकाग्र चित्त झालास तर अगदी अल्प वेळात, कदाचित काही दिवसातच तू सावित्रीच्या अंतरंगापर्यंत पोहोचशील. सामान्यतः जे तुम्हाला प्राप्त होण्यासारखे नाही ते तुम्ही सावित्रीच्या साह्याने मिळवू शकाल. प्रयत्न तर कर. हे सर्व काही श्री अरविंदांना समर्पित आहे. अशा भावनेने जर सावित्रीचे वाचन केले तर काहीतरी वेगळे व नवे असे पदरात पडण्याची अनुभूती येईल. सावित्री ही जणू एक हाडामासाची व्यक्ती, खरीखुरी मार्गदर्शक आहे. अशा तऱ्हेने तिच्या चेतना ठासून भरलेली आहे. ज्या कुणाला योग साधना करावयाची आहे त्याने जर निष्ठेने प्रयत्न केले तर सावित्रीच्या मदतीने योगाची सर्वोच्च पायरी तो गाठू शकेल आणि सावित्रीचे खरे रहस्य त्याला अवगत होईल. आणि हे सारे कुठल्या गुरुशिवाय, बरं का? आणि ही योग साधना तो कुठेही करू शकेल. एकटी सावित्री त्याला मार्गदर्शन करण्यास समर्थ आहे. त्याला जे काही हवे ते सारे सावित्री त्याला पुरवू शकेल. त्याच्या पुढे जर एखादी अडचण उभी राहिली, पुढे काय असा मनात संभ्रम उत्पन्न झाला, उभे ठाकलेले संकट कसे पार करायचे असा पेच पडला, मनात कुठली चलबिचल झाली आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले, त्याला निश्चितपणे सावित्रीकडून अवश्य ते मार्गदर्शन लाभेल आणि ठोस मदत मिळू शकेल. जर तुम्ही अगदी शांत राहिलात, खुले राहिलात, निष्ठापूर्वक अभिप्सा बाळगली तर सावित्री जणू हात धरून तुम्हाला पुढे चालविल. जर तुमच्या जवळ निष्ठा असेल, समर्पणाची भावना असेल तर आणि मुळात कळकळ असेल तर ध्येय जरूर गाठले जाईल याची खात्री बाळगा. खरोखर सावित्री म्हणजे काहीतरी ठोस, जिवंत चेतनेने ओतप्रोत भरलेली, सर्व मानवी तत्वज्ञान व धर्म यांना उल्लंघून जाणारे असे सर्वोच्च ज्ञान आहे. हा एक आध्यात्मिक पथ आहे. योग, तपस्या, साधना सर्व काही तिच्यात एकवटले आहे. सावित्रीजवळ एक असामान्य शक्ती आहे. जो आत्मसात करू शकेल त्याच्यासाठी ती कंपने निर्माण करते. चेतनेच्या प्रत्येक टप्प्यासाठी ती खरी कंपने असते. ती अतुलनीय आहे. तिच्यात सत्य भरून राहिलेले आहे. श्री अरविंदांनी हे सत्य पृथ्वी तलावर आणलेले आहे. तेव्हा सावित्रीचे रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्री अरविंदांचा भविष्यदर्शी संदेश त्यात उलगडून दाखविला गेला आहे. हे कार्य आता तुमच्या पुढे आहे. ते कठीण आहे खरे, पण त्यासाठी कष्ट उपसणे तेवढेच मोलाचे ठरेल. आशीर्वाद, माताजी.
दिनांक 5 नोव्हेंबर 1967 रोजी मोना सरकार यांनी दिलेली माहिती. 18 जानेवारी 1960 रोजी एक युवा साधक व्यक्तिगत मुलाखतीसाठी जेव्हा माताजींकडे गेला होता, तेव्हा त्या म्हणाल्या, मी तुला काहीतरी खास देणार आहे, तेव्हा तयार राहा. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो पुन्हा माताजींना भेटला, तेव्हा हृदस्पर्शाच्या जागृतीच्या संदर्भात त्या प्रथम फ्रेंचमध्ये बोलल्या आणि नंतर त्याच संदर्भात श्री अरविंदांच्या सावित्री महाकाव्याबाबत त्या भरभरून बोलू लागल्या. माताजीकडून परतल्यानंतर त्यांनी जे काही सांगितले त्याची ताबडतोब टिपणे काढावीत असे त्याच्या मनाने घेतले. पण माताजी जे काही म्हणाल्या ते आपण शब्दशः उतरवू याबद्दल त्याच्या मनाने शंका घेतली व मनाची घालमेल सुरू झाली व ते तसेच राहिले. नंतर जवळजवळ 7 वर्षांनी माताजींच्या त्या संवादांचे शब्दांकन करावे अशी प्रबळ इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. अशा रीतीने 1967 साली केवळ स्मरणातून फ्रेंच भाषेत त्याने टिपण तयार केले. ते टिपण माताजींनी पाहिले व त्यात काही थोड्या दुरुस्त्याही केल्या. हे टिपण वाचण्याची परवानगी मागणाऱ्या दुसऱ्या साधकाला माताजी म्हणाल्या, काही वर्षापूर्वी मोना सरकारशी मी सावित्रीबद्दल सविस्तर बोलले होते. त्याने फ्रेंचमध्ये त्याचे टिपण केले आणि एकूण गोळाबेरीज बरोबर आहे असे मला वाटते. 4 डिसेंबर 1967. अन्य काही प्रसंगीही माताजी त्या साधकाजवळ सावित्रीचे वाचन करण्याच्या महत्त्वाविषयी बोलल्या होत्या. त्याची ही नोंद त्याने आपल्या मुख्य टिपणापुढे केली. आश्रमातील काही साधकांनी खाजगीरित्या हे मूळ फ्रेंच टिपण वाचले होते, पण कालांतराने त्याचे इंग्रजी भाषांतर उपलब्ध करावे अशी मागणी अनेक साधक करू लागले. अखेर नोव्हेंबर 1967 मध्ये इंग्रजीमध्ये हे भाषण प्रसिद्ध झाले. 1972 मध्ये ते माताजींना दाखवण्यात आले आणि ते प्रकाशित करण्याची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. प्रकाशनापूर्वी इंग्रजी भाषांतर तपासून घ्यावे असे माताजींना वाटत होते, पण त्यापैकी थोडाच भाग त्यांना नजरेखालून घालता आला. सावित्रीविषयी माताजी जे काही बोलल्या त्याचे मोल ध्यानात घेऊन व इंग्रजी भाषांतराविषयी वाढती मागणी विचारात घेऊन त्याला येथे प्रसिद्धी देण्यात आली आहे. हे टिपण जरी केवळ स्मरणपूर्वक लिहिलेले असले तरी ते आश्चर्यकारकरित्या स्पष्ट व पारदर्शी आहे. जवळजवळ 50 वर्षापूर्वी साक्षात माताजींच्या मुखातून आलेले सावित्रीचे मूल्यमापन करणारे हे टिपण उपलब्ध करून दिल्याबद्दल आपण मोना सरकार यांचे ऋणी राहावयास हवे. माताजी म्हणतातच ना, सावित्रीकडे जाण्याचा थेट मार्ग हृदयातूनच जातो.